मकर संक्रांतीचा सण आला होता. अवघ्या गावात आनंदाचं वातावरण होतं. हळदी कुंकू, आकाशात झेप घेणारे पतंग आणि घराघरातून येणारा तिळगुळाचा तो गोड सुगंध, सगळं कसं प्रसन्न होतं. पण याच गावात एका घरात मात्र दुःखाचं सावट होतं. एका प्रेमळ दाम्पत्याचा आनंदी संसार अचानक विस्कळीत झाला होता. नवऱ्याला एका मोठ्या आजारानं ग्रासलं होतं. औषधं झाली, डॉक्टर झाले, नवस सायास झाले, पण कशाचाच उपयोग होत नव्हता. सणाच्या दिवशीही त्या माऊलीच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. शेवटी पदर पसरून ती माऊली बाळूमामांच्या चरणी गेली. हुंदका आवरत ती म्हणाली, मामा, या मकर संक्रांतीच्या दिवशी माझा संसार वाचवा. तुमच्याशिवाय आता कुणीच वाली नाही. भक्ताची हाक ऐकून मामांनी प्रेमानं तिच्याकडे पाहिलं. आपल्या पिशवीतील थोडा भंडारा तिला दिला आणि धीर देत म्हणाले, काही काळजी करू नकोस, श्रद्धा ठेव, देवाची कृपा होईल. तिनं मोठ्या विश्वासानं तो भंडारा आपल्या पतीला लावला आणि चमत्कार झाला. त्या रात्रीच त्याच्या वेदना कमी झाल्या आणि तो पूर्णपणे ठणठणीत बरा झाला. त्या मकर संक्रांतीला त्यांच्या आयुष्यात निराशेचा अंधार संपून सुखाचं नवं ऊन आलं होतं. आजही ते जोडपं श्रद्धेनं सगळ्यांना सांगतं, बाळूमामा म्हणजे विश्वास आणि बाळूमामा म्हणजेच कृपा. बोला, बाळूमामांच्या नावानं सांग भलं. बाळूमामाच्या नावानं सांग भलं. पहाट फुटली दिशा उजळली